कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। मार्चचा निधी एकत्रित जमा झालेला आहे। निधीच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता पडणार नाही याची दक्षता तिन्ही म्हणजे मुख्यमंत्री मोदी, दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी घेत आहेत। भेट महिलांना आम्ही 2 दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की पूर्व संध्येला लाडकी बहीण योजनेचा महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल। कालपासून ती सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला गेलेले पाहायला मिळतील। राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली बघा लाडक्या बहिणींनो, आज पाहायला गेलं तर गुरुवार आहे आणि गुरुवारी तुम्हाला 3000 रुपये जून आणि जुलै महिन्याच्या या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। सकाळपासूनच हे पैशाचे वितरण या ठिकाणी आता जमा करायला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आज पाहिलं तर गुरुवार 16 जुलै रोजी जवळपास 63 लाख लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जून आणि जुलै महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। बघा, काल काही लाडक्या बहिणीच्या बुधवार देखील या ठिकाणी खात्यामध्ये पैसे जमा झाले। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावरती जर फक्त 1500 रुपये जून महिन्याचे आले असतील तर पुढच्या 20 मिनिटाच्या आतमध्ये जुलै महिन्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी सोडण्याचे आदेश या ठिकाणी आता मुख्यमंत्री सरकारकडून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आता अनेक लाडक्या बहिणीचा जूनचा हप्ता कधी जमा होणार, जुलैचा हप्ता कधी जमा होणार, तुम्ही आतुरतेने वाट बघत होता। पण अखेर या ठिकाणी आज गुरुवार 16 जुलै रोजी सरकारच्या माध्यमातून पैसे वाटण्याचा मुहूर्त या ठिकाणी ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुपारी 3 वाजल्यापासून आज पाहायला गेलं तर काल मंगळवारी देखील पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मुंबई येथे हे पैसे मंत्रालयातून सोडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींना हे पैशाचं वितरण या ठिकाणी आता जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। आता कदाचित तुम्हाला जून महिन्याचे पैसे या ठिकाणी आले असतील, या ठिकाणी जुलै महिन्याचे पैसे का आले नाहीत असं तुम्हाला आतुरतेने वाट बघत असाल तर आता जवळपास पाहायला गेलं तर 16 जिल्ह्यामध्ये जून आणि जुलै असं 2 महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी सोडण्यात येऊ लागलेत। आता सर्व लाडक्या बहिणींनी तुम्ही लक्षात ठेवा, आता जुलै महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता थोड्याच वेळामध्ये म्हणजे पुढच्या पाहायला गेलं तर 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो, या योजनेचा लाभार्थ तुम्ही पाहिला असाल तर आतापर्यंत या ठिकाणी तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्यापर्यंतचा हप्ता जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा झालेला असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल। बघा, आता तर तुम्हाला बँकेच्या खात्यावर तर हे पैसे जमा तर होणारच आहेत 15 ते 20 मिनिटात। तर तुम्हाला जून महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा झाले असतील, त्याच्यानंतर तुम्हाला जुलै महिन्याचे देखील या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। परंतु आज पाहायला गेलं तर गुरुवारी सुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणींना कोणीही शिल्लक ठेवू नका असं या ठिकाणी स्पष्टपणे आदेश देखील या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत। त्यामुळे तुम्हाला जून महिन्याचा GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। म्हणून 1500 रुपये या ठिकाणी अनेकांना जमा झालेत। तर तुम्हाला जून महिन्याचे पैसे अजून पण मिळाले नसतील तर इथून पुढे तुम्हाला पुढच्या 20 मिनिटाच्या आतमध्ये जून आणि जुलै या दोन्ही हप्ते बँकेच्या खात्यावर या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्वाचं पाहायला गेलं तर सांगण्यात आलं की अनेक लाडक्या बहिणीचा हप्ता आहे या ठिकाणी बंद सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे। तुम्हाला चांगलंच माहिती आहे की तुमच्या शेजारच्या काकूला, मावशीला, तुमच्या पाहुण्यात वगैरे लाडक्या बहिणीचे पैसे या ठिकाणी तुम्ही पहिले येत होते, परंतु आता मात्र यायचं या ठिकाणी बंद झालेलं आहे। त्यामुळे आता सर्वात लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा अर्जंट या ठिकाणी 4 कामे करायला सांगितलेत। आता कधीपर्यंत कामे करायचे तुम्हाला येणाऱ्या पाहायला गेलं तर जवळजवळ ऑगस्टच्या 1 तारखेच्या आतमध्ये महत्वाची 4 तुम्हाला कामे देखील करायचे आहे। जर तुम्ही ही कामे नाही केली तर तुम्हाला अजिबात पुढचे हप्ते या ठिकाणी येणार नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। हा झाला वेगळा मुद्दा। परंतु आज पाहायला गेलं तर गुरुवार 16 जुलै रोजी तब्बल राज्यातील या ठिकाणी जवळजवळ पाहायला गेलं तर 64 लाख लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जवळजवळ 3000 रुपये एकत्र या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा लाभार्थी असाल, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असाल, KYC प्रक्रिया पूर्ण केला असाल, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा जून आणि जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी सोडण्यात आलाय। काहींना जून महिन्याचा हप्ता जमा झालाय, काहींना जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे, तर काही महिलांना दोन्ही पण हप्ते अजून पण जमा झालेले आहेत। त्या सर्व महिलांना आता या ठिकाणी DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून
थेट रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर या जिल्ह्याच्या याद्या कोणकोणत्या आहेत तर तुम्हाला जर 4 कामे अर्जंट करायला सांगितलेत, जेणेकरून तुमचा पुढचा हप्ता येण्यासाठी आता तुम्हाला व्यवस्थित राहील. बघा, आता सगळ्यात महत्वाचं बघा, लाडक्या बहिणी योजनेचे जे काही सर्व लाभार्थी आहेत तर पाहिलं गेलं तर महिलांचा गुरुवार या ठिकाणी अतिशय गोड होणार आहे. आज श्री स्वामी समर्थाचा देखील वार आहे, त्यामुळे दत्तांचा देखील वार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने तुमच्या या ठिकाणी स्वामी समर्थाच्या कृपेने तुमच्या खात्यामध्ये पैसे देखील या ठिकाणी जमा होणार आहेत. खटाखट टकाटक या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल, आतापर्यंत या ठिकाणी एप्रिल महिन्याचे असतील, मे महिन्याचे पैसे तुम्ही हप्ता घेतला असाल आणि जून आणि जुलैच्या हप्त्यासाठी तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्या मोबाईलवरती लक्ष ठेवून बघायचं आहे. कारण कधी पण तुम्हाला पैसे जमा झाल्याचा SMS तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणी योजनेच्या सर्व लाभार्थी महिलाची ही सगळ्यात मोठी लॉटरी या ठिकाणी म्हणावी लागेल. कारण सरकारच्या माध्यमातून तिकडून देखील डेबिटचं बटन या ठिकाणी दाबण्यात आले. सर्वांनी लक्ष ठेवा, आजपर्यंत फक्त अफवा पसरल्या होत्या. कोण म्हणत होतं आज पैसे होतील, कोण म्हणत होतं उद्या पैसे जमा होतील, परंतु लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैसे मात्र या ठिकाणी लवकर खात्यामध्ये जमाच होत नव्हते. त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणी या योजनेच्या लाभार्थी महिलांना अर्जंटमध्ये या ठिकाणी सूचना सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. आता पटकन पैसे तुम्हाला आपापल्या बँकेतून काढून घ्यायचे आहेत. कारण अनेक महिला काय करत असतात, पैसे काढण्यासाठी लेट जातात आणि त्यांना मिनिमम बॅलन्सची अट असल्याने या ठिकाणी बँका अनेक महिलांचे पैसे या ठिकाणी कट सुद्धा या ठिकाणी करून घेऊ लागलेत. त्यामुळे आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणी आहेत तर या लाभार्थी महिलांना अर्जंटमध्ये सूचना सुद्धा अशा सरकारकडून सांगण्यात आले. पटकन तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जायचं आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का चेक करायचं आहे. कारण अनेक महिलांना या ठिकाणी खेडे असतील, ग्रामीण भाग असेल तर ज्या महिला आहेत त्यांना KYC लेट केलेले आहेत तर त्यांना या ठिकाणी पैसे जमा झालेत, परंतु SMS यायचा अजून बाकी राहिला आहे. म्हणजे काय होतं बघा, पैसे बँकेच्या खात्यावरती जमा झालेले असतात परंतु SMS आलेला नसतो. त्यामुळे तुमचं गुगल पे, फोन पे, पेटीएम जे काय आहे या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही ऍप असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे. त्यांना पैशाचे वितरण डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी आता जमा सुद्धा होऊ लागले. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सर्व काही या ठिकाणी जिल्ह्याचे अपडेट तुम्हाला सांगणार आहे. आता पाहायला गेलं तर जवळजवळ 1 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी कोणती महत्वाची तुम्हाला 4 कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेत, जेणेकरून तुम्हाला पुढचा हप्ता जमा होईल हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्यात ज्या लाडक्या बहिणीने पिवळं आणि केसरी रेशन काढलंय त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. यामध्ये सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आलंय, पाहायला गेलं तर वार्षिक तुम्हाला 10,000 रुपये सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सन्मान बचत प्रमाण ही नवीन योजना सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचे 1500 महिन्याला या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं 6 महिन्याला एकदा तुम्हाला 5,000 रुपये एक नवीन योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत. मग आता त्याचा लाभ कसा घ्यायचा हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल ती सुद्धा माहिती या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे. फक्त आता तुम्ही काय करायचं आहे, 2 मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांचा गुरुवार या ठिकाणी गोड झालेला आहे. आता सर्व महिलांनी बँकेमध्ये गर्दी देखील केलेली आहे. अनेक महिला या ठिकाणी पैसे काढून घरी जात आहेत. खरोखर तुम्हाला पैशाचं वितरण झालं असेल. काही महिलांनी या ठिकाणी फक्त जून महिन्याचे पैसे आले आहेत, ज्यांना या ठिकाणी जुलै महिन्याच्या पुढच्या 20 मिनिटाच्या आतमध्ये महत्वाच्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे कधी कधी जमा होणार आहेत त्याची लिस्ट देखील आली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जूनचा पण हप्ता आला नसेल, जुलैचा पण हप्ता या ठिकाणी आला नसेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे नेमका काय प्रॉब्लेम झालाय ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. मग आता हे दोन्ही हप्त्याचे पैसे किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ते देखील सांगणार आहे. आता डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी बटन दाबलेलंच आहे, पण आता तुमच्या खात्यामध्ये किती वेळ लागतो ते देखील सांगणार आहे. तर लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्पष्टपणे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी देखील सांगण्यात आले, कोणी सुद्धा तुम्ही घाबरून जाऊ नका. सरसकट सर्वांना पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. कारण या ठिकाणी अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा खोट्या बातम्या देखील पसरवल्या जातात. कोणी म्हणतं या लाडक्या बहिणा अपात्र करण्यात येणार आहे, कोणी म्हणतं जून जुलै महिन्याचा हप्ताच येणार नाही, या ठिकाणी असं देखील म्हणत असतात. परंतु तुम्ही कोणत्याही अफवावर अजिबात विश्वास ठेवू नका. सरकार तुमच्या बाजूने कायम त्या ठिकाणी खंबीर उभा आहे. स्वतः आपला तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितले, जोपर्यंत आपले शिंदे साहेब आहेत
तोपर्यंत कोणत्याही लाडक्या बहिणीचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यात येणार नाही. सरकार डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला गेलं तर सर्व या ठिकाणी हप्ते या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करत असते. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुम्ही तयार आहे. सर्व काही माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सांगायला सुरुवात करताय. आता सगळ्यात मध्ये तुमच्या घरामध्ये कोणी जर शेतकरी आहे का हे देखील तुम्ही बघा. तुम्ही म्हणाल की शेतकरी आता लाडक्या बहिणीचा काय संबंध? आता तुम्ही लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार आहे तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला घरामध्ये 2 हप्ते दिले जातात. एक हप्ता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता, दुसरा हप्ता लाडकी बहीण योजनेचा हप्ता. आता सरकार देखील पाहायला गेलं तर कन्फ्युजन मध्ये आहे, कारण एकाच घरामध्ये 2 हप्ते या ठिकाणी जाऊ लागलेत आणि अर्जंट मध्ये एक काम लाडक्या बहिणीला करायला सांगितले. सरकार म्हणतं की तुम्ही फक्त एकाच हप्ता कोणता तरी घेऊ शकता. 2 हप्ते घेण्यासाठी तुम्हाला एक अर्ज या ठिकाणी भरून द्यायचा आहे, अन्यथा तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे पुढच्या महिन्यापासून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. हे तुम्ही सर्वात महत्वाचं 1 नंबर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणकोणती कामे करायचे ते देखील तुम्हाला समजावून सांगणार आहे. आम्ही तुम्हाला पुढे सांगतो, परंतु त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नियम देखील लावण्यात आलाय, ज्यामध्ये जवळजवळ पाहिलं तर 35 लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारचा देखील आहे. त्यामुळे इथून पुढे सरसकट महिलांना या लाडक्या बहिणीचा लाभ या ठिकाणी दिला जाणार नाही. फक्त खरोखरच जे गोरगरीब आणि वंचित आहेत त्यांनाच या ठिकाणी लाडक्या बहिणीचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे, अशी माहिती सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला 3000चे पैसे या ठिकाणी जमा देखील होऊ लागलाय. त्यामुळे काहींना अजिबात या ठिकाणी पैसे या ठिकाणी आलेले नाहीत. तर त्या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले की तुमची बँक कोणती आहे, ज्या बँकेमध्ये तुम्हाला जून आणि जुलैचे पैसे या ठिकाणी जमा झालेत, तर कोणत्या या ठिकाणी जिल्ह्याची यादी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी देऊन टाकलेली आहे. त्यामुळे आता जिल्ह्याची यादी देखील त्या ठिकाणी तुम्हाला वाचून सांगणार आहे. त्याच्यानंतर जवळपास पाहिजे तर 65 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणीच्या खात्यावरती ही पैसे देखील या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. सकाळी डीबीटीचं बटन या ठिकाणी आपल्या लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी बटन देखील या ठिकाणी चालू करण्यात आले आणि त्या सर्व लाभार्थी महिलांना या ठिकाणी पैशाचे वितरण थेट बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी सोडायला सुरुवात देखील केलेली आहे. आता बघा, सरकार काय म्हणते, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सर्वांना या ठिकाणी वितरण या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागले. त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता या ठिकाणी तयार आहे. फक्त 15 ते 20 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता बघा, तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता जवळजवळ जिल्ह्यांची लिस्ट देखील सांगणार आहे. ज्या जिल्ह्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैशाचे वितरण होणार आहे, सरकार काय म्हणते, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, अजिबात तुम्ही काळजी करू नका. कारण सरकारच्या माध्यमातून जे पैसे सोडले असतात तर ते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना अवश्य या ठिकाणी पोहोचलेले असतात. तर बघा, आता लाडक्या बहिणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला दुसरं कोणतं काम करायचं आहे. पहिलं काम तुम्हाला करायचं आहे की तुम्ही या ठिकाणी एकाच घरामध्ये शेतकरी कुटुंबातील महिला असाल तर तुम्हाला नवमाचा हप्ता मिळतो का, हे देखील तुमच्या नवऱ्याला मिळतो का, तुमच्या वडिलांना मिळतो. त्यानंतर काम अत्यंत महत्वाचं आहे, या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड 2026 ची केवायसी केले का, ते देखील लाडक्या बहिणींनो चेक करायचं आहे. अजिबात तुम्ही केवायसी केली नसेल, बँकेच्या खात्याची केवायसी केली नसेल, तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेची केवायसी केली नसेल तर बघा, या ठिकाणी तुम्हाला सर्व केवायसी या ठिकाणी करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला बँकेची केवायसी वेगळी, यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, नंतर पाहायला गेलं तर बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट ऑफिस असेल, या महत्वाच्या बँकांना सुद्धा आता या ठिकाणी आदेश देण्यात आले की तुम्ही केवायसीचं पटकन करून घ्या, अन्यथा तुम्हाला पुढचा येणारा जो काही हप्ता आहे तर तुमचा या ठिकाणी हप्ता सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे. हे तुम्हाला महत्वाचं दुसरं काम करायला सांगितले. त्याच्यानंतर तिसरं काम कोणतं आहे तर तुम्हाला पुढे सांगतो बघा. आज पाहायला गेलं तर आज वार पाहायला गेलं तर गुरुवार आहे. जवळपास पाहायला गेलं तर 16 जिल्ह्यातील 63 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशाचं वितरण या ठिकाणी आता जमा करायला सुरुवात देखील झालेली आहे. आणि 63 लाख लाडक्या बहिणीचं नेमकं पाहिलं तर जिल्हा कोणता आहे, या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सांगायला सुरुवात करताय. त्यामुळे आता लाडक्या बहीण योजनेच्या सर्व लाभार्थींना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितले, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण अनेक लाडक्या बहिणी टेन्शन मध्ये असतात.
त्यांना पैशाचं वितरण कधी येणार असं या ठिकाणी त्यांना वाटू लागतं. परंतु त्या काही सर्व लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना असं देखील सांगण्यात आलंय की या ठिकाणी अनेक बहिणींना वाटतं की आम्हाला अजिबात पैशाचं वितरण होणार नाही, तर लवकर पैसे येत नाहीत, मग आम्ही काय करायचं. अर्जंटमध्ये तुम्हाला असं देखील सांगण्यात आलंय की एक तुम्हाला महत्वाचा मोबाईल नंबर देणार आहे आणि त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे. त्याच्यानंतर त्या नंबरवरती कॉल केल्यानंतर तुमचे पैसे या ठिकाणी जुलै आणि जुलै महिन्याचे हे कधी जमा होणार, पुढचा हप्ता कधी जमा होणार याची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. बघा, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की परंतु आज पाहायला गेलं तर गुरुवार आहे आणि आज जवळपास 63 लाख लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 3,000 रुपये या ठिकाणी सोडण्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना तुम्ही तयार राहायचं आहे आणि आपले खाते या ठिकाणी जर बँकेच्या खात्यामध्ये जोडला असाल तर खात्यावरती पैसे या ठिकाणी आता जमा करायला सुरुवात देखील झाली आहे. तर आता बघा, या योजनेच्या लाभार्थी महिलांनो, तुम्ही जर या ठिकाणी तयार राहायचं आहे सगळ्यात महत्वाचं, आणि आजच्या गुरुवारी या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला 3,000 रुपये या ठिकाणी आता जमा करायला सुरुवात देखील झालेली आहे. आता सगळ्यात मध्ये 1,500 रुपये थोड्या वेळामध्ये या ठिकाणी जमा झालेले आहेत. तर लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं 2 टप्पे या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत आणि तिसरा टप्पा आहे तो तर जवळपास या ठिकाणी आता जवळजवळ 16 जिल्ह्याचा या ठिकाणी राहिलेला आहे. नंतर तुम्ही सर्व पाहिलं तर लक्षात ठेवा, आता 4 वाजता या ठिकाणी तिसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलाय. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील या पाहायला गेलं तर या ठिकाणी बहिणींना जवळपास 65 लाख लाडक्या बहिणींना जे आहेत, तर सर्वांनी लक्षात ठेवा की 4 वाजल्यापासून आज गुरुवार आहे आणि हे पैसे महिलांच्या खात्यावरती जोरदार वितरण होऊ लागलेत. सकाळी पण काही या ठिकाणी जून आणि जुलै महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. त्याच्यानंतर पुढच्या 20 मिनिटाच्या आतमध्ये विस्तारित या ठिकाणी थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी माहिती देखील सांगण्यात आली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांनो, तुम्ही आता या ठिकाणी तयार राहायचं आहे. आता तुम्हाला पाहायला गेलं तर त्या सर्व ठिकाणी जिल्ह्याची यादी, बँकाची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायला सुरुवात करताय. चला तर मग पाहूया की कोणकोणत्या बँकेमध्ये जून आणि जुलै महिन्याचे पैसे या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना लाभार्थी महिलांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलंय. पहिला महत्वाचा पॉईंट या ठिकाणी सांगण्यात आलाय, तुमच्या घरामध्ये जर लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असेल, कोणी पण असेल, आई असेल, वडील असेल, बहीण असेल, तर मग पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं महिला या ठिकाणी काय करतात की अजिबात त्या ऐकत नाहीत. एका घरातील या ठिकाणी 3 जण 4 जण आणि त्याची सासूबाई, ते सर्व पाहायला गेलं तर त्यांची एखादी जी पाहायला गेलं तर भावजाई असेल, तर अशा 5 जणांना सर्व बैलगाडीचा देखील या ठिकाणी नाद आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आले की अनेक लाडक्या बहिणी या ठिकाणी घरातील जास्तीत जास्त हप्ता या ठिकाणी घेतात. त्यामुळे अनेकचे हप्ते या ठिकाणी बंद सुद्धा या ठिकाणी करण्यात आले. तर तुमचा सुद्धा कानावर बातमी या ठिकाणी नक्कीच आलेली असणार. अनेकाचे हप्ते सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी थांबवण्यात सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे जर सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की अजिबात तुम्ही गडबड करू नका. एका घरातील तुम्ही 2 जण या ठिकाणी असणार आहे. एक लग्न झालेली व्यक्ती, केवळ एक लग्न झालेले अवैध व्यक्ती, असं 2 जण या ठिकाणी तुम्ही सोबत घ्या. आणि या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की लाडक्या बहिणीने या ठिकाणी सांगण्यात आले की त्यानंतर सगळ्यात महत्वाचा नियम या ठिकाणी लावण्यात आलाय, म्हणजे निसर्गामध्ये पाहायला गेलं तर जुलै आणि जुलै डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. किंवा आता सगळ्यात महत्वाचं कोणकोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्याची यादी देखील आली आहे. पटपट जिल्ह्याची यादी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कर्जमाफ लवकर होणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफ व्हायला उशीर लागणार आहे, याची देखील या ठिकाणी यादी तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर ज्याच्या घरामध्ये पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल किंवा मे महिन्यात हप्ते आलेले पाहायला गेलं तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकारच्या बँकेमध्ये हे पैसे या ठिकाणी सोडलेले आहेत. तर तुमच्या खात्यावरती पैसे सोडायला या ठिकाणी सुरुवात केल्याची माहिती या ठिकाणी समोर देखील आलेले आहे. त्यात सगळ्यात महत्वाचं बघा, कोणती तुम्हाला कामं करायची आहेत या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगूया. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण होऊ लागले त्या जिल्ह्याची यादी सुद्धा या ठिकाणी आली आहेत. कोणकोणत्या लाडक्या बहिणी या ठिकाणी समोर आले आहेत, त्याच्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ते पाहून घ्या. बघ पाहायला गेलं तर रत्नागिरी, रायगड हे महत्वाचे 2 जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. त्याच्यानंतर पाहिलं तर जून आणि जुलैचे या ठिकाणी जमा करण्याची दाट शक्यता आहे. तर सगळ्यात महत्वाचं पाहिलं गेलं तर तुम्ही या ठिकाणी झटपटपणे या
आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घ्या. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, तर अशा या ठिकाणी आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला गेलं तर जिल्हे गोरगरीब महिलांचे जिल्हे म्हणून या ठिकाणी ओळखले जातात. त्यांना सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा आणि नांदेड, परभणी, धुळे, अकोला या जिल्ह्यामध्ये जर अनेक लाडक्या बहिणींना जून आणि जुलै पैसे आले नसेल, तर त्यानंतर आता जे महत्वाचे पुढचे जे काही जिल्हे सांगण्यात आले, तर या कोल्हापूर असेल, नंतर काही कोल्हापूरचा भाग असेल, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यामध्ये सुद्धा इकडे पाहायला गेलं तर बीड जिल्हा या ठिकाणी. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे पुणे जिल्ह्याचा काही भाग, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यामध्ये सुद्धा या ठिकाणी जून आणि जुलै महिन्यात या ठिकाणी यांच्या खात्यावरती सुद्धा या ठिकाणी पैसे आहेत असं माहिती सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहे. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट देखील चांगली आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.